नमस्कार, मी मंगल सिंग इंगळे. आपल्याला सोलेनॉइड मध्ये काही एक्झाम्पल्स आपण इथे पाहत आहे. पहिला जो कन्सेप्ट होता सोलेनॉइडचा, तर तो काय पाहत होतो आपण की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड आपण फाइंड आउट करतो, म्हणजे सेंटरला फाइंड आउट करत होतो. आपल्याला कुठे विचारलेलं आहे आता, तर सेंटरला एज वेल एज कुठे, तर मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड सुद्धा विचारलेला आहे या क्वेश्चन मध्ये. काय क्वेश्चन दिलेलं बघा, फाइंड द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द लॉंग सोलेनॉइड कॅरिंग अ करंट. करंट किती कॅरी करत आहे, तर 1/पाय एम्पियर. म्हणजे या ठिकाणी गिवन मध्ये आपण असं लिहिणार की आय या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 1/पाय एम्पियर एवढा. अँड हॅव्हिंग द नंबर ऑफ द टर्न्स पर युनिट लेंथ, नंबर ऑफ द टर्न्स पर युनिट लेंथ तुम्हाला दिलेलं, म्हणजे स्मॉल एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती, तर 10 एवढी दिलेली आहे. त्याचं कन्वर्शन करायचं काम नाही, ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर फुल स्टॉप सांगतोय तो. मग आधी इथे म्हणतोय तो मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर काढा म्हणतोय. त्यानंतर म्हणतो आहे की ऑल्सो कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ऍट एंड्स. मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड सुद्धा तुम्हाला काढायला सांगत आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर एज वेल एज इथे आतमध्ये अँड एंड्सला सुद्धा तुम्हाला तो मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचा आहे, असं तो सांगतोय. मग आपल्याला माहित आहे जनरल फॉर्म्युला जो आहे, तर तो आहे बी सेंटर, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर μ0 ni असा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. इथे व्हॅल्यूज पुट करून देऊ. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर इज इक्वल टू μ0 ची व्हॅल्यूज असते 4.10⁻⁷ न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर इनटू नंबर ऑफ द टर्न्स किती दिलेले आहे आपल्याला, 10 दिलेले आहे, इनटू करंट किती आहे 1/पाय एवढा आहे. वर करंट किती दिला आहे 1/पाय. या ठिकाणचा पाय आणि या ठिकाणचा पाय कॅन्सल होऊन जातो. इथे भेटते तुम्हाला बी सेंटर, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर, तो भेटतोय तुम्हाला 4 इंटू 10⁻⁷. याची पॉवर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे 10 च्या पॉवर मधनं 7 मधनं 1 गेला असता तर 10 ची पॉवर -6. आता सेंटर मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड किती भेटत आहे, 4 इंटू 10⁻⁶ एवढं भेटत आहे. जेवढं सेंटर मध्ये असते मॅग्नेटिक फील्ड, त्याच्या एंड्सला जर का पाहिला असता तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्या अर्धा असते. काय असतंय बरं, मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड्स असा फॉर्म्युला जर पाहिला असता तर 1/2 ऑफ μ0 ni एवढा असतो. आता μ0 ni ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली आहे, 4 इंटू 10⁻⁶. त्याच्या अर्धी, म्हणजे इथे तुम्हाला काय भेटेल, बी एंड्स इज इक्वल टू 1/2 ऑफ 4 इंटू 10⁻⁶. 2 1 2 2 2 4, म्हणजे इथे येईल बी एंड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड 2 इंटू 10⁻⁶ टेस्ला. म्हणजे आपल्याला इनसाइड आणि एंड वर जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे आहे कुठे, तर सेंटरला, म्हणजे इनसाइडला दिलेलं आहे. हे कुठे आहे, तर एंडला आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलं होतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड सुद्धा आपल्याला विचारलं होतं. दोन्ही व्हॅल्यूज आपण या ठिकाणी काय केल्या, फाइंड आउट केल्या. हे इनसाइडला आणि हे कुठे, तर एंड्सला. इनसाइडची जी व्हॅल्यूज भेटलेली तिची काय करायची, हाफ करायची. म्हणजे तुम्हाला एंड्स जे कॉर्नर राहतील सोलेनॉइडचे, तर तिथे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड जी आहे मिळून जाईल.